पहली बार हुआ तुमसे प्यार हुआ, पैंगोंग दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ तुमसे प्यार हुआ. कसं वाटलं आमचं गाणं? पँगॉंग लव्ह यू. लव्ह यू. हे गाणं आम्ही पँगॉंगला डेडिकेट करतो. येस. चला आता माझा हात दुखायला लागलाय. चला बाय. तर मित्रांनो आता 11:15 वाजलेत आणि पँगॉंग सोडलंय आम्ही. बराच वेळ झालाय. लँडस्लाइड झालंय बहुतेक. काम चालू आहे. हा तर थांबलोय आता इथं. गेले 10 मिनिटं आले थांबलोय. आता बघूयात कधी क्लिअर होतंय. होईल मला वाटतं क्लिअर लगेच. गाड्या चालल्यात ना तिकडे दिसतात इथनं. नुर्लाचा मॅप टाकलाय. सांगते 8:45 पर्यंत पोहोचल. बघू काय किती वाजता पोहोचतोय आपण, काय होतंय मध्ये काय. आणि ना इथं प्रिडिक्टच नाही करू शकत. आपण म्हणलो ना आम्ही की नाही आम्ही इथं कॅम्प करू, पण ते नाही होते. त्याच्यामुळे मी आता इथून पुढे बोलणार नाही. काय जे काय होईल ते आता भगवान भरोसे होईल. ऍक्च्युली ना वेदर खूप डेंजर खराब आहे. म्हणजे टेंट मध्ये राहणं ठीक आहे, करू शकतो आपण. कुकिंगला प्रॉब्लेम होतो कारण कुकिंग आपण खाली करतो ना, तर ते इतकं गार असतं ना की त्याचं लिमिट नाही सांगू भन्नाट. तर मित्रांनो आम्ही आता थँक्स डे मधून चेकआउट केलंय. चेकपोस्ट होती तिथं. ते कालचा नंबर सांगायचा होता 197. हो. आणि 12 वाजले दुपारचे. काल आपण जिथं खाल्लं ना तिथंच जाऊ. आपल्याला तो चांगला पास लागेल. परत वेळ जाईल अजून 2-3 तास जातील. हा त्याच्यामुळे आपण चांगला आहे बहुतेक तिकडं. सो आता आपण काय करू, खाऊन घेऊ म्हणजे टेन्शन फ्री होईल. शुभासाठी चाऊमिन मागवलंय. मी माझ्यासाठी राजमा चावल मागवलंय आणि त्यांनी त्यांच्यासाठी एग फ्राईड राईस मागवलाय. भरपूर थंडी आहे बाबा. काल नव्हती एवढं वाटत थंड, आज जरा जास्तच थंड वाटते. हे बघा माझा राजमा चावल आलेला आहे. ह्या दोघांना लक्ष दिलेलं आहे, ह्यांना देणारच नाहीयेत खायला. तर मित्रांनो आता एक फ्राईड राईस मागवलाय मी. याने राजमा चावल आणि शुभाचं ॲज युजल चाऊमिन येते. आज थोडा जरा चव 19-20 आहे. जाऊ दे चालतंय. गरम गरम येते महत्वाचे. हा 12:30 वाजलेत आणि आता. तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. मस्त तुडुंब खाल्लंय आम्ही. आता कारूच्या मार्गे चाललोय. आता मला वाटतं चांगला पास लागेल आपल्याला. तर बघू आपण. बर्फ आहे का तिथं? हो. कारूला जायला आपल्याला 2 तास लागतील. आणि फ्यूल नाही भरलं कारण म्हटलं कारू काय 70 किलोमीटर आहे. हाफ टँक अजून आहे. हो आहे अजून. कारूला जाऊन भरू. चला आता फ्यूल स्टेशन झालेले आहेत भरपूर ठिकाणी. भरपूर झालेत आणि म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलं आता. खूप ठिकाणी आता इव्हन कारगिल आहे, कारू मध्ये झालंय. परत पँगॉंगला जाताना 2 ठिकाणी झालंय. काहीच नाही आता. फ्यूल कॅरी करायची गरज नाही सर्किट करताना. येस. फक्त जे लांबचे पट्टे आहेत ना, पल्ले आहेत ना, तिथं करावं लागतं. सोमोरिरी किंवा जांस्कार मध्ये पण पदुम मध्ये आहे फ्यूल स्टेशन. वरचं चालू करू. मित्रांनो बघितलं ना जंगली भेड. इकडे पण होते वर होते. शिंग होती राव त्यांची. असं आपल्याला दिसत नाही ना त्यामुळे आपल्याला जरा वेगळं काहीतरी बघितलं वेगळं.
बघितलात का नजारा? एक टर्न घेतला आणि अफाट अशी, आणि नदी अख्खी फ्रोझन झालीये. बाप रे, म्हणजे प्रत्येक टर्नच्या मागे ना काही नेचरचं एक अद्भुत काय म्हणतात ना दृश्य लपलेलं आहे. आणि ह्या ट्रिप मध्ये ना आम्हाला काय ना काहीतरी भारी बघायला मिळालंय पण रोज. आणि ह्या ट्रिप मध्ये आम्हाला कुठेच असं मनाला कुठेच असं हे नाही वाटलं की अरे हे राहिलं आमचं ते राहिलं. फक्त ह्या दोघांना वाटलं वॉटर क्रॉसिंग नाही झालं, वॉटर क्रॉसिंग करायचं होतं, तेवढं राहिलं आमचं. हे बघा ना सगळं फ्रोझन झालंय, फ्रोझन. बाप रे, आणि बाहेर एवढं गार आहे ना की आपण हात काढू शकत नाही, म्हणून ती हातूनच व्हिडिओ काढतीये. हो बघ, नाहीतर ह्यांनी लगेच काढलं असतं ना 360 बाहेर. काढावं मला वाटतं. जवळ नाही ना बर्फ. हे बघा, हे बघ बोट पण आहेत, बोट राईड करायला. बोट काय आता बर्फातून चालवतो. हे बघा मित्रांनो, हे बघा काय ग्लेशियर जमा झालाय. आणि रोज इथे ना स्नोफॉल पडत असणार, म्हणून एवढा स्नो तयार झाला इथे. वा वा वा, जोरात पड आम्हाला जोरात पड. खरंच शिंकुला वगैरे तिकडे भेटला असतं आपल्याला की नाही. हे बघा अख्खं आहे ना बर्फाची चादर अंतरली आहे जशी काय. बारीक स्नोफॉल चालू आहे. कॅमेऱ्यात मला नाही वाटत दिसत. हा जस्टिस नाही होते कॅमेरामध्ये, आमच्या डोळ्यांना दिसतोय पण. हो थोडा जास्त आला तर आम्ही उतरू. अरे बापरे, बघितलं का तो रस्ता? सहीच दिसतोय का तुम्हाला स्नोफॉल? वाव, आम्ही स्नोफॉल बघतोय ते पण उघड्या डोळ्यांनी. आता काय माहिती कॅमेरा जस्टिस करण की नाही माहित नाही, पण आम्हाला तर दिसतोय बाबा, आम्ही ते अनुभवतोय. हे बघा थोडा दिसतोय, तुम्हाला पण दिसायला पाहिजे. आणि जसं हा चांगला पास लागलाय तसा आम्हाला सगळीकडे बर्फ दिसतोय. शोभा झोपलाय नेमका. जर जास्त स्नोफॉल व्हायला लागला तर त्याला उठून उठवू आपण. अनपेक्षित होतं माझ्यासाठी बाळा. चांगला पासला स्नोफॉल ना. आता बघ मोठा पडायला. हा तेच ना मित्रांनो, आता बघा स्नोफॉल वाढलाय, आता मोठे थेंब यायला लागलेत. आणि एका बाजूवर चाललोय ना तसं आणि रस्ता इतका भयंकर खराब आहे ना. हो ना. बघा दिसतोय का स्नोफॉल? ही पण इच्छा पूर्ण झाली. शिवबा नेमका झोपला. शिवबा
स्नोफॉल पडते बाळा. शुभा फुल गाड झोप येते तो. ऍक्च्युली काय आलंय, रात्री ना झोपच नाही झालेली कोणाचीच, त्याच्यामुळे आहे ना तो झोपला. थोडं सावकाश जाऊ इथून. चला दिसतोय तो स्नोफॉल खाली बघूया पण आहे ना, बर्फ आणि आहे. डोळ्यांना असं मस्तपैकी आहे ना तो साठवून घेऊयात. बाळा काय नाही मिळालं या राईड मध्ये आपल्याला. सगळं मिळालं. तर मित्रांनो आपण आता चांगला पासवर आहे आणि स्नोफॉल चालू आहे बघा. हे पण बघायला मिळालं आपल्याला चांगला पासवर. येस या हे राईडला. बघा, आणि हा आपला पठ्ठ्या मात्र उठायला तयारच हा, नाही. शुभ झोपलाय. हो हे बघा, हे बघा स्नोफॉल. आणि हा चांगला पास आहे. हा सगळा बर्फ. आणि ते ना तिकडं ते चांगलं बाबाचं मंदिर. चांगला बाबाचं मंदिर. बाप रे, मला लय भारी वाटतं. असं वाटतं काहीतरी असं पडताय ते थेंब थेंब पाण्याचे. फुल गार टाइम. जास्त वेळ नाही थांबू शकत, पण खूप गार आहे, डेंजर गार आहे. चलो मी जाते बाबा. पळाली. काय हवंय माणसाला बघा. मित्रांनो आम्ही थोडं खाली उतरलोय, पण तुफान आता स्नोफॉल चालू झालाय. आणि आता भरभर खाली उतरायला लागणार आहे. गाड्या पण यायला लागल्यात, पण रस्ता एवढा खराब आहे ना, खूप खराब तुम्ही आहे ना पहिल्याच गिअरवर गाडी चालते. हो, त्यामुळे काय पटपट उतरायचं वगैरे हा प्रकार काय. आणि मोठ्या गाड्या आल्या की थांबावं लागतं. किती आपण कोणाला त्रास देतो का. लक्ष नाही. मित्रांनो आम्ही आज लेह मधला पाऊस पण अनुभवतोय, कारण आता वाजलेत किती वाजले 4:30 आणि लेह मध्ये पाऊस पडायला लागलाय. हे बघा लेह मध्ये पाऊस बघतोय मी. हे बघा आहे पाऊस लेह मध्ये पडतोय. आम्ही जरा थांबलो होतो कारण आम्ही एक बॅग आहे ना कपड्यांची ती वर बांधली होती, म्हणलं ती पहिली खाली घेऊ, ओली झाली ना तर पुढे आपल्याला वांद होईल ना. घेतली काढली बाबा लगेच. दुसऱ्या मिनिटाला पाऊस झाला.
चला आता आमचं कारगिलचं ठरलंय, बघू काय होते. बघू आता काय होते. 2-3 पासेस आहेत मोठे आणि स्नोफॉल नसेल तर बरं होईल. पाऊस पडते काय प्रॉब्लेम नाही. हा पावसाचं काय, पाऊस किती पडला तरी काय नाही प्रॉब्लेम नाही, पण इथं पाऊस पडला ना तरी प्रॉब्लेम होतो, तिथे लँडस्लाईड होतात. तर मित्रांनो आता 10:30 वाजलेत. आम्ही जेवण वगैरे करून घेतलंय. फ्राईड राईस आणि काय सांगितलं, चिकन फ्राय. हां, चिकन फ्राय सांगितलं होतं. आणि आम्ही 8:30 वाजता इथं पोचलोय कारगिलमध्ये. मध्ये काही शूट केलं नाही कारण जाताना सगळं शूट केलं होतं, म्हटलं परत डबल रिपीट होईल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव. पँगॉंग, जय श्रीराम. पँगॉंग लेक कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट.